विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण कार्बोझॅलिक ऍसिड टॉपिक चालू केलेला आहे. त्यामध्ये मग कार्बोझॅलिक ऍसिडची डेफिनेशन, त्याचप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन आपण स्टडी केलेलं आहे. आज आपण प्रिपरेशन ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड्स हा पॉइंट स्टडी करतोय. कार्बोझॅलिक ऍसिड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रिपरेशन मेथड्स त्या ठिकाणी वापरल्या जातात. खरं तर पहिली मेथड आहे, अगदी मेन आणि मोठी मेथड आपल्याला त्याला म्हणता येईल, ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड फ्रॉम डिफरंट ऍसिड डेरिव्हेटिव्ह. जे ऍसिडचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह आहेत, या ऍसिडच्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी कार्बोझॅलिक ऍसिडचं प्रिपरेशन करावयाचं आहे. मग ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह नेमके कोणकोणते आहेत बघूया. खरं तर त्यापूर्वी हायड्रोलिसिस याचा नेमका अर्थ काय, तर ऍसिड डेरिव्हेटिव्ह जो आपण घेणार आहे तो ऍसिड डेरिव्हेटिव्ह वॉटर बरोबर ट्रीट केला, H2O, किंवा मग याचं सेपरेशन आपल्याला HOH असंही करता येईल, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट मिनरल ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड और यू कॅन से सल्फ्युरिक ऍसिड, याच्या प्रेझेन्स मध्ये या ठिकाणी आपल्याला कार्बोझॅलिक ऍसिड मिळतो. वॉटर मॉलिक्युलचं या ठिकाणी फंक्शन काय, तर जो काही ऍसिड डेरिव्हेटिव्ह आपण वापरलेला आहे त्या ऍसिड डेरिव्हेटिव्ह मधला एखादा योग्य असा बॉन्ड ब्रेक करून त्या ठिकाणी ऍसिड देणं. ठीक आहे. मग आता कोणकोणते ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत बघूया. द फर्स्ट ऍसिड डेरिव्हेटिव्ह रिमेंबर इज RCONH2. It is amide. Next acid derivative is RCOCl. It is acid chloride or acyl chloride. Okay. Next is RCOOCOR, means acid anhydride. Next is RCOOR, that means ester. हे जे काही चार ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत यांचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये ऍडिशन ऑफ वॉटर आपण करत गेलो तर आपल्याला कार्बोझॅलिक ऍसिड त्या ठिकाणी मिळतो. ओके. कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला याचं ऍसिड हायड्रोलिसिस करता येईल बघूया. खरं तर RCONH2 हा आपण RCN याच्यापासूनच मिळवतो. याचा अर्थ सायनाइड किंवा अल्केन नायट्राइल्स यांचं जरी आपण हायड्रोलिसिस केलं तरी आपल्याला पहिल्यांदा मिळणार आहे तो म्हणजे RCONH2. आता याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आपल्याला ऍड करता येईल. याचा अर्थ हा ट्रिपल बॉन्ड, याच्यामध्ये या ठिकाणी इथं ऑक्सिजन आणि नायट्रोजनला वॉटर मधला H2 ऍड होईल, तयार होईल RCONH2 अमाइड. सायनाइड पासून अमाइड अशा पद्धतीनं कार्बनला ऑक्सिजन, नायट्रोजनला दोन हायड्रोजनचे ऍटम वॉटर मधले कंबाईन होतील. त्यानंतर याचं जर आपल्याला RCONH2 चं ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर हा बॉन्ड ब्रेक होईल. इकडं OH अटॅच करावा लागेल वॉटर मधला आणि इकडं H अटॅच करावा लागेल, RCOOH मिळेल, NH3 लिबरेट होईल. त्यानंतर ऍसिड क्लोराइड मध्ये हा बॉन्ड ब्रेक होणार, पुन्हा एकदा इथं OH CO ला कनेक्ट होईल, RCOH मिळेल, H इथं अटॅच होईल, HCl साइड प्रोडक्ट मिळेल. त्यानंतर ऍसिड एनहाइड्राइड मध्ये हा जर आपण बॉन्ड ब्रेक करत असू तर वॉटर मधला इकडं OH जाईल आणि इकडं H जाईल, त्यामुळे RCOOH असे दोन ऍसिडचे मॉलिक्युल्स मिळतील. एस्टर जर आपण घेतला तर या ठिकाणी अशा पद्धतीनं हा बॉन्ड ब्रेक होईल. इकडे आपल्याला साहजिकच OH अटॅच करावं लागेल, इकडे H अटॅच करावं लागेल. याचा अर्थ RCOOH ऍसिड आणि ROH अल्कोहोल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर दोन प्रॉडक्ट्स मिळतील. या ऍसिड डेरिव्हेटिव्हचं प्रत्येकच आपल्याला या ठिकाणी आता हायड्रोलिसिस करून बघायचं आहे, कशा पद्धतीने वेगवेगळे ऍसिड मिळतात ते. हे अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवा. कोणताही ऍसिड डेरिव्हेटिव्ह म्हणजे यापैकी आपण घेऊ शकतो, वॉटर बरोबर कॉम्बिनेशन केलं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये की
कार्बोझायलिक ऍसिड त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट मिळेल. ओके, सो सी द फर्स्ट इट इज ऍक्शन ऑफ ऍसिड मीन्स ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ अल्किल सायनाइड RCN. बघूया कशा पद्धतीने रिएक्शन होते. So here hydrolysis of cyanide or nitrile. Take general reaction RC triple bond N. It is alkyl cyanide or alkane nitrile plus here HOH or H2O in presence of acid hydrolysis takes place. Always here the first step is addition of water in which one unstable product is formed. You can separate it as HOH. अशा पद्धतीने तुम्ही ते सेपरेट करू शकता. हायड्रोजन या नायट्रोजनला अटॅच होईल आणि OH या कार्बनला अटॅच होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल RC. त्यानंतर इथं OH डबल बॉन्ड येईल आणि नायट्रोजनला H अटॅच होईल. पण हा अनस्टेबल असल्यामुळं साहजिकच हा हायड्रोजन या नायट्रोजनकडे मायग्रेट होईल आणि आपल्याला मिळेल RCO and NH2. इथला हायड्रोजन कमी झाल्यामुळे इथे डबल बॉन्ड घ्यावा लागेल. इथं पुन्हा एक H ऍड झाल्यामुळे इथं सिंगल बॉन्ड येईल. कार्बनचे व्हॅलन्स पुन्हा इथं 4 राहतेच. याचा अर्थ हा अमाइड मिळेल. खरं तर हा जो मिडल प्रोडक्ट आहे हा सुद्धा आपण निग्लेक्ट करू शकतो. त्याच्या ऐवजी H2O डायरेक्ट जर आपण ऍड केलं तर अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. हा ऑक्सिजन या कार्बनला आणि दोन्ही हायड्रोजन या नायट्रोजनला घेतले तरी सुद्धा डायरेक्ट हा अमाइड आपल्याला मिळणार. ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने आपण या ठिकाणी अमाइड तयार करू शकतो. खरं तर आता या स्टेज मध्ये हा अमाइड तयार झाला. तयार झालेला अमाइड RCONH2 याचा आपण त्या ठिकाणी हायड्रोलिसिस करू शकतोय. सो हियर व्हेन अमाइड इज treated with dilute alkali means addition of water molecule takes place. OH connects to carbon atom and H2 nitrogen. There is breaking of this bond and product formed is RCOOH and plus here NH3. It is कार्बोझाइलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक और कार्बोझाइलिक कसाही उच्चार करा, कार्बोझाइलिक ऍसिड या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. ओके, एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा इथं CH3 वापरला. सो CH3CN बघा नेम्स आपण यापूर्वी पण बघितलेले आहेत. मिथिल सायनाइड कॉमन नेम होईल किंवा ऍसिटोनाइट्राइल किंवा 2 कार्बन ऍटमचा इथेन आणि नायट्रोजन साठी नायट्राइल इथेन नायट्राइल हा प्रोडक्ट मिळेल आपल्याला. या ठिकाणी त्याचं नेम मिळेल. ओके, इथं मग पुन्हा CH3 घेता येईल, इथे CH3 घेता येईल. ऍसिटिक ऍसिडचा अमाइड त्यामुळे याचं नेम होणार आहे ऍसिटामाइड. पुन्हा ऍसिटामाइड हायड्रोलिसिस साठी आपण वापरूया. इथं मिळेल R. You know very well its name. It is acetic acid or IUPAC's name is ethanoic acid. ठीक आहे, अशा पद्धतीनं अल्किल सायनाइड पासून आपण कार्बोझाइलिक ऍसिड मिळवू शकतो. इथं C2H5 घ्या, इथं C2H5 मिळेल. प्रोपॅनॉइक ऍसिड किंवा प्रोपिऑनिक ऍसिड हा त्या ठिकाणी प्रोडक्ट असणार आहे. समजा आपण अशा पद्धतीनं अल्किल सायनाइड 2 स्टेपच्या ऐवजी एकाच स्टेप मध्ये जर रिएक्शन करण्याचा प्रयत्न केला, लिहिण्याचा प्रयत्न केला तर जो एरोवरचा H प्लस आहे त्याच्या ऐवजी HCl इथे घेऊ शकता.
हे जे दोन वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते इथे आपल्याला घेता येतील आणि मग याच्यापासून डायरेक्ट आपल्याला मिळेल RCOOH प्लस तयार होणारा या ठिकाणी हे चारही हायड्रोजन ऍटम, त्यानंतर हा नायट्रोजन NH4 आणि इथला Cl अमोनियम क्लोराईड हा साइड प्रोडक्ट मिळेल. ऍसिटिक ऍसिड इथे जर आपण CH3 घेतलं तर या ठिकाणी हा प्रोडक्ट मिळणार. म्हणजे अल्किल सायनाइड बरोबर कॉम्बिनेशन केलं जर आपण ऍसिड डायरेक्ट जर त्याच्यामध्ये ऍड करत असू तर त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईडच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी हा HCl रिमूव्ह होणार आहे. ठीक आहे. ओके, सो हियर when methyl cyanide is treated with mineral acid, aqueous acid, it gives firstly acetamide, and acetamide on acid hydrolysis it gives carboxylic acid. ही पहिली मेथड आहे. त्यानंतर दुसरी मेथड बघूया. या प्रत्येक मेथड मध्ये आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायचं आहे. So second, from acyl chloride RCOCl, जनरल रिएक्शन इथे समजा आपण घेतली RCOCl plus here HOH in presence of acid, always here hydroxyl group goes to this carbon and H combines with Cl, it gives RCOOH and plus HCl. Again it is carboxylic acid. If you take here CH3, then CH3COCl, it is acetyl chloride. And when acetyl chloride undergoes acid hydrolysis, it gives acetic acid or ethanoic acid. So this is second method of preparation of carboxylic acid, that is from acyl chloride. Then take next from acid anhydride. Acid anhydride can be shown like this, RCOOCOR. खरं तर केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपल्याला या ठिकाणी एनहायड्राइड, अमाइड हे फॉर्म करून घ्यायचे, तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्या वेळेला दोन कार्बोक्सिलिक ऍसिड कंबाईन होतील, त्याचं डिहायड्रेशन होईल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकला जाईल, त्यावेळेला हा ऍसिड एनहायड्राइड आपल्याला प्रोडक्ट मिळतो. आणि मग ऍसिड एनहायड्राइड पुन्हा हायड्रोलाइज केला in presence of acid, addition of water takes place. You can break this bond here, RCO, you should attach OH to this carbon, and RCOOH here hydrogen to this oxygen, therefore twice RCOOH is the product. Two molecules of carboxylic acid are formed. If you take here these two groups as CH3, it gives here CH3COOH. It is acetic anhydride. कारण acetic acid याचा पॅरेंट CH3COOH, दोन ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल कंबाईन केले की आपल्याला ऍसिटिक अनहायड्राइड मिळतो, आणि त्याचं पुन्हा हायड्रोलिसिस केलं की मग आपल्याला मिळणार आहे दोन मॉलिक्यूल्स ऍसिटिक ऍसिडचे. ओके, द नेक्स्ट मेथड दॅट इज फ्रॉम एस्टर. एस्टर पासून आपल्याला ऍसिड मिळवता येतो. फर्स्ट ऍसिड हायड्रोलिसिस. General reaction is RCOOR. COO हा फंक्शन ग्रुप आहे एस्टरचा, माहिती आहे आपल्याला. याच्यामध्ये हे दोन्ही R सेम असतील किंवा डिफरंट असू शकतात. R डॅश म्हणूया आपण इथं, प्लस HOH on arrow H plus, or here you can write H2SO4 dilute
after heating here, if you break this bond, you should attach OH to this carbon and H to this oxygen. So products formed are RCOOH plus here ROH. It is carboxylic acid and is alcohol. So if you take here both same groups, methyl groups, the name is मिथिल ऍसिटेट. कारण CH3COOH म्हटलं की ऍसिटिक ऍसिड, त्याचा मिथिल डेरिव्हेटिव्ह घेतला त्यामुळे हा होईल मिथाइल ऍसिटेट किंवा IUPAC नेहमीच होणार आहे दोन कार्बन ऍटमची लॉंगेस्ट चेन. इकडून आपल्याला 1 2 असं काउंटिंग करता येणार नाही कारण ऑक्सिजन ही लॉंगेस्ट चेन ब्रेक केलेली आहे, त्यामुळे इकडून असं काउंटिंग होईल. फंक्शन ग्रुपला कार्बन नंबर 1 असं म्हणता येईल. दोन कार्बन ऍटमचा इथेन, ब्रँच आली मिथिल, त्यामुळं मिथिल, दोन कार्बन ऍटमचा इथेन प्लस OATE सफिक्स फॉर एस्टर, इट इज मिथिल इथेनोएट. When methyl ethanoate undergoes acid hydrolysis, here CH3COOH and again CH3OH, two compounds are formed. First is acetic acid, second is methyl alcohol. Okay, you can use here CH3, here C2H5. So if here C2H5, ethyl alcohol will be formed. If here C2H5, propionic acid or propanoic acid will be formed. ओके, याचा अर्थ एस्टरचं ऍसिड हायड्रोलिसिस केलं की आपल्याला एक ऍसिड आणि एक अल्कोहोलचा मोलेक्यूल त्या ठिकाणी मिळतो. आता एस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस सुद्धा पॉसिबल आहे. तेच एक्झाम्पल नेम्स आहेत आता तुमच्या समोर. अल्कलाइन हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH और डायल्यूट KOH एटसेट्रा, यांच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण त्या ठिकाणी याचं हायड्रोलिसिस केलं तर डायल्यूट अल्कली याच्या बरोबर डायरेक्ट रिएक्ट होईल. याचाच अर्थ या केस मध्ये मात्र बॉन्ड इथून ब्रेक होईल, कारण याचा सोडियम सॉल्ट आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये मिळवायचा आहे. म्हणजेच Na या ऑक्सिजनला अटॅच होईल आणि मिथाइल ग्रुप OH बरोबर निघून जाईल. आफ्टर हीटिंग इट गिव्स CH3COONA plus CH3OH, methyl alcohol, and it is sodium salt of carboxylic acid. Carboxylic acid is acetic acid, therefore it is sodium acetate. And remember, alkaline hydrolysis of carboxylic acid is called here saponification. कार्बोझायलिक ऍसिडचं जर आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं, म्हणजे इथं जर आपण याच्यासाठी CH3COH मानलं तर CH3COH प्लस त्या ठिकाणी NaOH केलं तरीही हाच प्रोडक्ट मिळेल. म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड असणार आहे. याचा अर्थ हा सोप आहे. सोप फॉर्मेशन याचा अर्थ सॅफॉनिफिकेशन. ओके, या ठिकाणी इथं फक्त आपल्याला सोडियमचा सॉल्ट मिळाला. सोडियमचा सॉल्ट पुन्हा आपल्याला हायड्रोलाइज करावा लागेल. सो CH3COONA प्लस HOH, आणि ही स्टेप मात्र जरी अल्कलाइन हायड्रोलिसिस ही रिएक्शन असली तरीही या ठिकाणी डायल्यूट HCl प्रेझेन्स मध्ये आपल्याला ही रिएक्शन कॅरी आउट करावी लागते डायल्यूट HCl प्रेझेन्स मध्ये. आणि मग इथून हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. हायड्रोजन इथे अटॅच होईल, Na च्या बरोबर निघून जाईल, मिळेल आपल्याला CH3COOH प्लस NaOH. ऍसिडचं फंक्शन काय या ठिकाणी, तयार झालेला बेस न्यूट्रलाइज व्हावा हे फंक्शन ऍसिटिक ऍसिड आपल्याला मिळतो. याचा अर्थ अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये एस्टर जर आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर पहिल्यांदा NaOH ची ऍक्शन करा, सोडियम सॉल्ट मिळेल,
सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळाल्यानंतर त्याचं मग पुन्हा ऍसिड हायड्रोलिसिस करा, आपल्याला मिळतो योग्य तो कार्बोझायलिक ऍसिड. ठीक आहे. अशा पद्धतीनं या अल्कलाईन हायड्रोलिसिसच्या केमिकल रिएक्शन्स आपण स्टडी केलेल्या आहेत. बरोबर.